नमस्कार. मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज जोडी राऊंड आहे, राईट? आणि अद्वैत माझा पार्टनर आहे, पण तो काही मला चान्स देतच नाही अँकरिंग करायचं, म्हणून मी आज त्याला इग्नोर करतो. अँकरिंग करायचंय तुला? हो हो. मग मी जे म्हणतो ते लगेच माझ्या मागोमाग म्हणायचं. ओके, चालेल. हा, चल पहिले म्हणून दाखव. हा, काळं राळं निळं राळं राळ्यात राळं मिसळलं म्हण. काळं राळं काळं राळं निळं राळं राळ्यात राळं मिसळलं. काळं राळं रिलं राळं. बरं दुसरं सोपं जरा सोपं. सोपं? चालेल. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली पटकन. चटईला टाचणी टोचली. मग हे सगळं झाल्यानंतर मी होऊ शकते का? अरे नक्की, आपला सीझन संपेल नक्की तोपर्यंत. तू बॅकस्टेज माझी प्रॅक्टिस घेशील ना? मग येतो लगेच आलो. चालेल. जा प्रॅक्टिस कर. हा, चटई घे टाचणी घे आणि मग कर. हा जा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला. त्याआधी मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो नृत्याच्या या महामंचावर, ज्याचं नाव आहे डॅन्स द रिटर्न सहप्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन. सर्वात आधी स्वागत करूया आपल्या 9 डान्सिंग क्वीन्स. आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या आपल्या डान्स मास्टर ओमकार शिंदेचा. आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं क्लासिक डान्सर मयूर वैद्य. आणि अभिनयातली वाघीण आणि नृत्यातील हरणी सोनाली कुलकर्णी. तर जोडीचा मामला आज पुन्हा एकदा रंगणार आहे. वळूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्स कडे. डोला रे डोला रे डोला रे डोला हे सांगायची आपल्या पुढच्या स्पर्धकाला काहीही गरज नाहीये, कारण एरवीच ती एवढी डोलते की तिला सांगावं लागतं बास आम्ही दमलो, पण ती काही थकत नाही. आणि ती जमिनीवर उभी राहून सुद्धा नाही डोलत. शक्यतो जमिनीशी कमी संपर्क यावा हाच तिचा प्रयत्न असतो. बघू आता आज कशावर डोलणार आहे ते. जोरदार टाळ्याने स्वागत करूया रबरापेक्षाही लवचिक जिचे सांधे अशी पुण्याची अपेक्षा लोंढे.
अरे काय तुम्ही दोघी मिळून एक SL वर्ल्ड चालू करा ना. हो ती सीसॉची मस्त होती राईड, मला आवडेल. लहान मुलांना खांद्यावर घ्यायचं कसं वाटतं मस्त मजा येईल. अरे काय चाललंय सोनाली? असं वाटतंय की काश हा परफॉर्मन्स माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रायने पाहिला असता. आय एम शुअर त्या देखील तुमच्या दोघींच्या फॅन झाल्या असत्या. तुम्ही वेळ लावला आज परफॉर्मन्स करून, अक्षरशः वेळ लावला आम्हा सगळ्यांना. पण काय तुमचं ओपनिंग आणि मग पुढचा सगळा डान्स, अरे यार काय ब्रिलियंट कोरिओग्राफी होती. खूप मजा आली, मला खूप मजा आली. मला असं वाटतं की मी पाहिलेला साधारण सर्वोत्तम डुएट परफॉर्मन्स असू शकेल हा. मयूर कमाल आहात तुम्ही दोघी, कमाल. तुम्ही मध्ये सीसॉ केलं, मी एवढ्या ग्रेसफुली कधी बसलो पण नव्हतो. तुम्ही डान्स मध्ये इतका बॅलन्स केला. खरे आणि त्याच्यानंतर तुम्ही 4 डोला रे डोला रे डो आणि मी 1 2 3 4 असं मला अक्षरशः इथे बसवून होत होतं, कारण मी इतका इन्व्हॉल्व झालोय तुमच्या परफॉर्मन्समध्ये. आणि हे सगळं बघता माझं एक लक्ष सतत होतं, ते म्हणजे ओंकारकडे. तो म्हणजे आम्ही सगळे आणि तो इतकी इन्व्हॉल्वमेंट होती त्याची. आणि कसं झालंय आज की एरवी एक असते रे नाचायला, आज दोघी त्याच्या नाचतायत. मला त्याच्याकडनं ऐकायचं. मी ब्लेस्ड आहे, मी खरंच ब्लेस्ड आहे की अपेक्षासारखी कंटेस्टंट या शोमध्ये आहे आणि ती आमच्या अंडर ट्रेन होती आहे. आणि समीक्षा माझा अभिमान आहे. समीक्षा आणि अपेक्षा, मला परत एकदा हक करायचा आहे तुम्हाला. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आता आम्ही खूप स्पेशल काहीतरी करतोय, ज्याच्यामुळे तुम्हाला फिनालेपर्यंत पोहोचणं थोडं सोपं होऊ शकतं. ते म्हणजे सुवर्णमोहर. जबरदस्त आहे अपेक्षा. 2 मिळालेल्या आहेत जवळपास. आता तू पोहोचलेली आहेस फिनालेमध्ये असं म्हणायला हरकत नाही. पण आता मला अपेक्षा बरोबर एक खेळ खेळायचा आहे, त्यामुळे तू आता जाऊ शकतेस. थँक्यू सो मच समीक्षा. थँक्यू. सोनाली, मयूर, मला सांगावंसं वाटतं की आत्ताच काही दिवसांपूर्वी अपेक्षाचा बर्थडे झाला. हो. आणि फायनली ती 16 वर्षांची झाली. हे सगळ्यांनाच माहिती आहे. हो. अजून 2 वर्षात ती 18 होईल. हो. कायद्याने सज्ञान होईल. हो की नाही? हो ना अपेक्षा? होपफुली. तर मतदानाचा हक्क येतो, ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं, बरोबर. अशा अनेक गोष्टी 18 नंतर आपल्याला मिळतात. तर आता डान्सच्या बाबतीत तिचं ट्रेनिंग चालूच आहे छान ओंकारच्या हाताखाली. पण ड्रायव्हिंग लायसन्स जर तिला मिळणार असेल तर त्या बाबतीत ती कच्ची असू नये याची जबाबदारी सुद्धा आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. मग आता काय गाडी चालायला लावणार आहेस? नाही, काय असं कसं करेल ना. पण ड्रायव्हिंग लायसन्स मिळताना जी परीक्षा घेतली जाते जनरली, ती मात्र आपण तिची घेऊया, किंवा तिचा काय सेन्स आहे या बाबतीत तो एकदा चेक करूया. तर आता मी जी काही चिन्ह तुला दाखवीन ती चिन्ह तुला काय वाटतं हे तुला बोलावंच लागणार आहे. तुला काही ना काहीतरी उत्तर हे द्यावं लागणार आहे. मला हे माहित नाहीये, मला नाही कळत आहे, अशी उत्तरं चालणार नाही. व्हेरी गुड. सुरू करूया. अपेक्षाचा चष्मा द्या, महत्वाचा आहे. म्हणजे इथेच पहिलंच नापास करते. हो ना. तुमचा नंबर काय, तुम्ही ड्रायव्हिंग करू शकत नाही. चष्मा आला, आता सगळं दिसतंय. चला आता आपण खेळ सुरू करूया. पहिलं चिन्ह द्या. काय आहे? ते हा, तिला ते कार्टविल वाटू शकतं. म्हणजे ते चिन्ह असं वाटतंय की गाडी इकडून घाला, मग इकडून घाला, मग इकडून घाला. इथून घालाय. मग काय घालत राहायची गोल 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 गोल. हा, ते असं पुढे चक्रीवादळ आहे असं आहे त्याचा अर्थ. हो काय? हो नको रे. हा, ते असं ॲरो दिलेत ना. अगं आरटीओ ला कसं कळेल चक्रीवादळ कधी येणार आहे? हवामान खातं वेगळं, आरटीओ वेगळं. हे काय माहितीये का चिन्ह?
तुम्हाला माहितीये का काही? मला सायकलचं चिन्ह वाटतंय. नाही, ते प्रभात रोडचं आहे. खरंच नाही माहिती. तुला माहितीये? ए टंबू, टिंबू दिसतंय का तुला? हे बघ, नाही म्हणते, तिला पण नाही माहिती काही. वर्तुळाकार वळण जेव्हा असेल, तिने बरोबर असं जेव्हा वळण असेल तेव्हा हे चिन्ह, म्हणजे पुढे ते येणार आहे तेव्हा हे चिन्ह दिलं जातं. ओके, चला पुढचं चिन्ह. हे सिग्नल क्रॉस करतानाचा फोटो काढलाय. नाही, जर काम चालू असेल तर तिथे जाऊ नका असं. पुढे काम चालू असेल तर जाऊ नका. ऐक ना, हे गाड्यांसाठीचे चिन्ह आहे. मग तेच. कोण काम करत यात? नाही, असं खड्डा खोदला असेल तर मग जाऊ. पण तो असा का असेल? कोणाला येतंय का हे काय? पादचारी मार्ग नसला की पादचाऱ्यांना बंदी. कळलं? क्रॉस करणारी माणसं जाऊ शकत नाहीत. पुढचं चिन्ह सांग, अपेक्षा काय आहे? पुढे धामणगाव आहे. गाडी खाली साप येऊ शकतो. 2 साप आले की अशी गाडी करायची आणि घेऊन जायचं बाजूला. काय साधारण काय वाटतंय तुला, हे काय असेल? गाडी वाकडी झाली. गाडी वाकडी झाली असं चिन्ह कसं असेल? अगं दिसतंय, वाकडं दिसतंय बरोबर आहे, पण ते चिन्ह आधीच कसं चष्मा सरळ कर म्हणजे वाकडं दिसणार. निसरडा रस्ता जर असेल पुढे तर गाड्यांना आधीच सूचना मिळावी. मुळात ही सगळ्यात कठीण चिन्ह आज आम्ही काढली. हे सगळं कळलंय, हे खूप महत्वाचं होतं. हे पण ट्रेनिंग तुला लायसन्स मिळणार आहे 2 वर्षानंतर. ओके, आता समजा ग्रीन सिग्नल लागलाय तर काय करशील? जाशील ना? तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ग्रीन. या जगामध्ये एक देव असा आहे ज्याला सगळेच जण मानतात, भक्तिभावाने त्याची पूजा करतात. सगळेजण तो देव प्रसन्न व्हावा म्हणून खूप कष्ट घेत असतात. आस्तिक नास्तिक सगळेच, आणि त्यात चोर हे तर विशेष कष्ट घेतात. कळलंच असेल कुठला देव? हा देव म्हणजे पैसा. या पैशाच्या मागे सगळेच जण धावतात. आपली पुढची स्पर्धक तर त्यापायी जेलमध्ये सुद्धा गेलेली आहे. सिरियलमध्ये, नाही तर तुम्हाला वाटायचं खरंच काय झालंय म्हणून. बघूया आज ती पैशांच्या मागे धावतीये की काय करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिच्या समोर सगळे जोडतात कर, अशी वहिनी साहेब धनश्री काडगावकर. ही आहे दारिद्र्य सहकारी बँक. रोजच्या सारखाच या बँकेचा व्यवहार व्यवस्थित सुरू होता, पण या बँकेत आज होणार आहे लूट. हँड्स अप. नंबर 1 सांग यांना आपण काय इथं आलोय ते. अरे बोल ना, बोल. ओय बोल ना, बोल. काहीतरी करा ना. आतमध्ये कोणतरी केलंय. नाही होते कंट्रोल. मी चाललोय आता.
अरे आता हे हातचं काम सोडून कुठं चालला तू? रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना. याला घट्ट धरा. आता हे कशाला? अहो धरा तर पटकन सांगतो तुम्हाला. अरे आता काय केलं? बॉस मी रात टाकली, मी कात टाकली, मी रात टाकली, मी कात टाकली. माझा आवडीचा विषय. एवढा एवढा प्रसन्न चेहरा माझा कधीच नव्हता. सोनालीचा तर किती सुंदर दिसतोय चेहरा आता. वा सोनाली. काय म्हणजे धनश्री, तुला केवढी मजा आली वहिनी साहेब? कमाल, लई दंगा. आणि उगाच बंदुका बिंदुका काढल्या. तो एक वाराच काढला असता तर बँकवाले सगळं घ्या तुम्ही करून गेले असते. पण गुड. पण धनश्री काहीतरी वेगळं केलंस तू आणि बऱ्याच स्टंट्स पण केलेत तू. म्हणजे पहिल्यांदा तुला असे एवढे स्टंट आयटम करताना आम्ही बघतोय. आणि गोकुळला तर हॅट्स ऑफ आहे, कारण साधारण एक 30 सेकंड तुला असं तो उचलून होता आणि मग तू तशी ते इन्व्हर्टर सगळं चालू होतं तुमचं. क्या म्हणजे कमाल आहे. आणि धमाल केलीस धनश्री. तुला या रूपात बघून मजा आली आम्हाला. इट वॉज अ फन ॲक्ट आणि आम्ही एन्जॉय केला. थँक्यू. धनश्री आणि गोकुळ, तुम्ही तर हवाच बदलली परफॉर्मन्सची. खऱ्या अर्थाने हवा बदलली. खूप वेगळा ऍक्ट होता हा, कारण ह्या विषयावरती आजपर्यंत डान्स झाला नव्हता कधी. तो डान्स तुम्ही प्रेझेंट केलात. पण कौतुक करायचं तर धनश्रीचं, की तिने जे स्टंट्स आज केले, ज्या मुवमेंट्स आहेत त्या खरंच खूप वेगळ्या होत्या तुझ्या. कारण मी आजपर्यंत असा नाच करताना तुला नाही पाहिलं धनश्री. तेवढ्या सुंदर तू तुझ्या मुवमेंट्स केल्या. याच्यात अभिनय पण करायचा होता आणि प्लस डान्स, त्याचं बॅलन्सिंग खूप सुंदर तू केला. थँक्यू. पण मजा आली धनश्री. थँक्यू. हे बघ, पोट साफ तर मन साफ, मन साफ तर परफॉर्मन्स साफ. थँक्यू. थँक्यू. हो की नाही? असेच परफॉर्मन्सेस करत राहा साफ साफ. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. 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 तर आता सध्या आपला जोडीचा मामला चालू आहे, त्यामुळे या आपल्या युवा डान्सिंग क्वीनच्या मंचावर सुद्धा वेगवेगळ्या जोड्या आहेत. तर या सगळ्या जोड्यांचा एक खेळ करावा असं माझ्या मनात आलं. म्हणजे आता परीक्षकांची जोडी आहे मयूर आणि सोनाली, मी आणि माझी को अँकर मी आणि गंगा अशी एक जोडी आहे, गायत्री आणि अशी एक जोडी आहे.
म्हणजे टिंबू काही कामाचं नाही, ते असंच्या असं पडून येते. तर आपण गायत्रीच्या जोडीला धनश्री, गायत्री आणि धनश्री अशी जोडी आपण ठरवूया. सर्वात आधी मी तुम्हाला सगळ्यांना, चौघांनाही आणि गंगालाही, सर्वांना रंगमंचावर आमंत्रित करतो. मग मी खेळ समजावतो. जोड्या तुम्हाला माहिती आहेत, लिंबू कांदा, काजू कतली आणि अंजीर बर्फी, स्ट्रॉबेरी गुलकंद, स्ट्रॉबेरी मिल्कशेक अशी नावं आहेत आपल्या टीमची. ओके, आता असं करायचंय, ते जे फुगे ठेवलेले आहेत, हा नाही ते फोडायचे नाहीत ना. असा कसा गेम असेल? हा फुगा घ्यायचा, गंगा वळ अशी, हा असा ठेवला आणि असा ठेवला. या दोन पाठींमध्ये फुगा पकडायचा आहे, तिथून सुरू करायचं. तो फुगा हात धरायचा नाहीयेत, एक फोडायचा कसा ते मी सांगतो. तो फुगे घेऊन या फिनिश लाईनच्या पुढे यायचं आणि हात किंवा पाय न लावता आपल्याला तो फोडायचा. आता असं आहे, आपण सगळेच उत्तम चिटर आहोत, त्यामुळे चिटिंग तर होणार. तर या सगळ्यावर देखरेख ठेवायला मला एक माणूस हवाय. तो माणूस म्हणजे टिंबू कुठल्याच कामाचा नाहीये. टिंबूच्या बाजूला जो बसलाय ओंकार आपला अंपायर आहे. रेडी? 5, 6, 7 स्टार्ट. 1 पडला परत हा पडला. चल चिटिंग नाही, परत तू पडशील गाडी मागे. फुटत नाही तो. चिटिंग नाही चिटिंग चल. नाही चलो फास्ट नेक्स्ट. हाताची गाडी फोड. मला ट्रिक कळली, मी स्थिर राहतो. पडला. सोनाली बाजू फोड जोरात. कसा फोडायचा? फुटतच नाही. हात चला. मार जोरात. पडणार आहे. इने हात लावला. चिटिंग यार. चल, त्या दोन टीम्सनी युती करून दे. दोघं फोडतात. पोचत नाही आपण, नाही तर चल गंगा फोड गंगा. अरे नाही, आधीच फुटला. अरे यार, चिटिंग चल. गंगा फोड. ऐक आपण जिंकलो. सोड. एवढं क्लिअर आहे ना. काय तुमचं म्हणजे? स्ट्रॉबेरी मिल्कशेक. And the winner is strawberry तुम्ही काय लावलंय का? नाही, सिंपल आयडिया होती. एक मिनिट काहीतरी एक आयडिया कळली. नाही, हे मी सांगू तुला, एक आयडिया कळली. गंगाच्या बेल्टला मागे टुचटुचे. जंगलामध्ये वणवा लागला की तो थांबवणं ही फार कठीण गोष्ट असते. म्हणजे कितीतरी किलोमीटर हा वणवा पसरतो. त्यात जर का वारा सुटला तर मग तो वणवा अजूनच पसरत जातो. असाच वणवा माझ्या मनात पसरलाय, पण समोरून सगळ्याचीच वानवा आहे. बघू तिच्या मनामध्ये वारा सुटतोय की माझ्या मनातला वणवा तिच्या मनात पोचतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया जिच्या अदांवर कोणीही फिदा व्हावे अशी श्रावण क्वीन आयुषी भावे.
कशी सलगी वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला पडवा पिसाटला पडवा पिसाटला चांदण उरात रंगये भरात सोडून मोकळे केस धुक्याचं ठिकाण आलं या तुफान मोडून लाजेची वेस वर्दीची भेट मांडून खेळ साधवा उधाणला पडवा पिसाटला पडवा पिसाटला चंद्राच्या सिल्वरचे हातात बिल्वर ताऱ्याच्या डायमंडचा झुमका सायकांच्या कडिगत कमरेला चेन करी बेचैन मादकचा ठुमका आणखी तुझ्या पाशी कंपली ही गॅलेक्सी टाइम नको दौडू बाया वागू नको फ्लॉप हे उतंत्रावर स्टॉप आधा तरी जीव शिणला पडवा पिसाटला आणि लागलेला आहे वणवा. अहो हबीबी हबीबी वणवा लागलेला हबीबी. थँक्यू. मस्त मस्त पण खरंच वणवा लागलेला आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचलाय की नाही ते विचारूया त्यांना. सोनाली काय दोघी बाप रे बाप ओपनिंगला जो काही आम्हाला तुम्ही शॉक दिला दॅट वॉज लाईक त्याच्यातनंच अजून आम्ही रिकवर होतोय. पण कृणाली आणि आयुषी तुम्ही दोघीही कमालीचं फायर ब्रँड कॉम्बिनेशन आहात आणि अर्थात गाण्यासारखाच तुम्ही स्टेजवरती वणवा पेटवला आणि आम्हाला जाळून पेटवून राख करून टाकलं. मयूर तुम्ही ना जवळजवळ जुळ्या बहिणी दिसतायत हा. म्हणजे पाठमोरे असताना कळत नव्हतं कोण आयुषी, कारण हेअर लेंथ पण तुमची सेम होती, त्यामुळे कोण आयुषी आणि कोण कृणाली कळत नव्हतं. पण ओपनिंग ला जवाब व्हेरी डिफरंट. ते पाय ठेवून जे काही तुम्ही तो ज्वाला भडकवलेला आहे आय स्वेअर, तिथून तुमचा परफॉर्मन्स सुरू झाला, पुढे गेलात आणि नंतर एक एक मोमेंट्स फार सुंदर होत्या. त्यातल्या मला काही आवडलेल्या, तू एक स्टॉप घेतेस मध्ये, ते चंद्रावरती असं काय एक लाईन आहे, वागू नको फ्लॉप घेऊ चंद्रावर स्टॉप. हां त्याच्या तू हिरोईन वाटत होतीस. आय स्वेअर इतका सुंदर स्टान्स होता ना तो, म्हणजे परत परत फोटो काढावं इतकी ती सुंदर उभी होतीस एक चित्रातल्या एका पेंटिंगप्रमाणे. कारण इतकं सुंदर दोघींनी मिळून हा एक शृंगारिक रस म्हणता येईल असं तुम्ही उत्पन्न केला, इथे एक प्रदर्शित केला आणि त्यासाठी दोघींना खूप 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 हॅट्स ऑफ. खूप छान. बरं कृणाली, तुला माहितीच आहे जरी मिरर इमेज असलीस तरी मला आयुषीशी थोडंसं हितगुज करायचं असतंच. त्यामुळे थँक्यू सो मच. तू जाऊ शकतेस, तुला पूर्ण परवानगी आहे. आता मी आयुषीशी जरा हितगुज करतो. थँक्यू. आयुषी, आत्तापर्यंत तू एवढे वेगवेगळे नृत्य प्रकार सादर केलेस. तू मला एक्झॅक्टली माहीत नाही तू कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलंयस. तू सगळ्याच बाबतीतलं ट्रेनिंग घेतलंयस का तुला पूर्ण वारसा आहे नृत्याचा, घरातच आहे, नेमकं काय अपब्रिंगिंग काय? घरात असं कोणी डान्स करत नाही. माझे बाबा करतात मिथुन चक्रवर्तीचा डान्स स्लो मोशनमध्ये. आई खूप उत्तम डान्सर आहे म्हणजे. ओके. नमस्कार आई बाबा. जय माता दी. जय माता दी. आयुषीच्या आज तिन्ही पिढ्या या रंगमंचावर आलेल्या आहेत. माझी नानी, माझी आई आणि मी, आम्ही तिघी अशा पिढ्या आहोत, 3 जनरेशन. आणि त्या नॉन मराठी आहेत का? हो 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 हो
माझी आई पहाडी आहे आणि माझे बाबा महाराष्ट्रीयन आहे. ओ कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? एकदम मस्त वाटते. आणि आयुषीचा परफॉर्मन्स पाहिला का? हो रोज पाहते मी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी रात्री 9:30 वाजता फक्त See You. तुम्ही सगळा शो बघितलाय म्हणजे आतापर्यंतचे सगळे एपिसोड. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की ती नाचते, उत्तमच नाचते, पण त्याचबरोबर इथे अद्वैत तिला खूप छळत असतो आणि खूप काही काही प्रयत्न करत असतो. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी आलोय त्याच्यासाठी. तुम्ही कोण आहात नक्की? मागे गेल्यावर माहित पडेल. अशी आयुषी म्हणाली की तुम्ही पण डान्स करता. हो, एक आवड म्हणून. पण तुम्ही डान्स करता करता त्यांना पण पटवलं का? म्हणजे असं काही नाही पण एक तुम्ही पहाडी महाराष्ट्रीयन काहीतरी इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी असेल, एखादी फिल्म मिळून जाईल सोनालीला. लव्ह स्टोरी सांगायची तर आमचं म्हणजे होतं. ही सांगेल, मी सांगते. सांगायचंय. कॉलेजमध्ये वगैरे एकत्र होते आणि मग आईला बाबांची प्रेम झालं पहिल्यांदा. तर 6 महिन्याचं एक अफेअर वगैरे गेला असेल आणि 6 महिन्यातच आईचं ठरलं की मला लग्न करायचंय. कॉलेजमध्ये असताना? कॉलेजमध्ये असतं म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक 6 महिन्यानंतर तिला असं वाटलं की नाही आता लग्न करायचं आपल्याला. तर बाबा झोपलेले त्यांच्या घरी आणि आई स्कूटी घेऊन बाबांच्या घरी बॅग वगैरे बांधून तिचे सामान घेऊन वगैरे बाबांना उठवलं की चल मला लग्न करायचंय म्हणून. बाबा बोलतात वेडी आहेस का, घरी जा परत. ऍक्च्युली स्टोरी याला पूर्ण नाही झाली आहे. हिने मला पळवूनच नेलं होतं ऍक्च्युली. खरं त्याच्या घरी गेली आणि स्टोरी घराची सांगितली माझ्या की असं असं आता मी परत घरी नाही जाणार आहे, आयदर तू लग्न कर नाही तर मग मी माझं काहीतरी करीन. तर हा पण असा एकदम घाबरला. अरे काय काढा, माझ्याकडे 150 रुपये होते तेव्हा. मला खरं वाटत नव्हतं ऍक्च्युली. ही माझ्या घरी निशा कशी आली मी बघितलं, ही रडते आणि माझ्या बाजूलाच बाबा पण झोपले होते. बापरे. हा आणि म्हणजे दुसरं कोणीच नव्हतं. नाही रात्र होती ना, बाबाला सांगितलं निशा आहे. मग डायरेक्ट स्कूटीवर हिच्या बसवलं. आरे कॉलनीमध्ये जे काय स्टोरी सांगायची होती तिला, ती आरे कॉलनी जवळ जाऊन आम्हाला पूर्ण तिने स्टोरी समजावली. बोला ठीक आहे करते. मग तिला म्हटलं आज तू जा, तिला सांगितलं ना 150 रुपये तू आज जा आणि मग उद्या पुन्हा मी तुला संध्याकाळपर्यंत बोलवून घेतो, मग करूया आपण. नानीची काय रिॲक्शन? हा एक मिनिट, तुम्हाला काय वाटलं हे असं स्कूटी वगैरे घेऊन? नाही मला पाहिजे माहितीच नाही होतं ना हे स्कूटी घेऊन कुठे जाते. फिरायला जाते आणि ते गेले त्याच्या घरी. अरे वा, अशी आई सगळ्यांना मिळू दे. बरं, नानींविषयी आम्हाला आणखीन जाणून घ्यायला आवडेल की नानींची तुमच्याकडे काय नृत्याचा वारसा, तुम्ही पण करायचा नृत्य? कधीच नाही केलं मी नृत्य. मी नुसतं फिरते सकाळी संध्याकाळी. पण एवढ्या जर तुम्ही फिट आहात तर तुम्ही थोडासा डान्स करू शकता या वयात. येतच नाही तर काय करू डान्स का असा? अरे बाबा हा झालं ना, आम्ही गाणं लावतो या मंचावर कसंही. तर जसं आयुष्याने सांगितलं मिथून डान्स आहे, तो वरातीतला डान्स आपण एकदा बघूया ना. होळी म्हणजे धुलीवंदन आलं, रंगपंचमी आली. रंग खेळणं हे काही आपल्याला नवीन नाही.
रंग खेळायला सगळ्यात जास्त मजा तेव्हाच येते जेव्हा समोरचा रंग लावायला नाही म्हणतो. त्याला पकडायचा, त्याला असा रंग फासायचा, मग तो चिडतो आणि मग फुगे फोडायचे, मग त्याला अजून राग येतो. तर अशा ज्याला रंग लावून घ्यायचा नाहीये अशा एका व्यक्तीचं म्हणणं इकडे आता मांडलं जाणार आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया जिचा डान्स सगळे बसतात बघत अशी अंकिता भगत. आहो कारभारी मारू नका पिचकारी. 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 कारभारी मारू मारू नका पिचकारी. आये नऊवारी साडी हिची नवी खोली. आये नऊवारी साडी हिची नवी खोली. आहो कारभारी मारू नका पिचकारी. मारू नका पिचकारी. डंग 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 मारू नका पिचकारी. कारभारी कार मारी. अरे वा वा. येस सोनाली, तुम्ही दोघी अफलातून नाचल्यात यार. काय एक्सप्रेशन्स एकीकेचे. म्हणजे हिची अदाकारी वेगळी, तुझी वेगळी. म्हणजे स्टेप्स जरी सेम आहेत तरी तुमची पद्धत खूप वेगळी आहे एक्सप्रेस करण्याची. आणि मला इतकी मज्जा आली ना परफॉर्मन्स बघताना. कोमल, इट वॉज अ ट्रीट वॉचिंग यू परफॉर्म. थँक्यू. मला तर असं वाटलं की फडात आलो आणि मी फडात ही लावणी बघतोय. इतका जबरदस्त परफॉर्मन्स होता दोघींचा. आणि एक्सप्रेशन्स माशाल्लाह, इतके गोड एक्सप्रेशन्स दोघींचे होते. आणि बरोबर नमक होता, मसाला होता, सगळं त्या लावणीत होतं, जोश होता. आणि तुम्ही दिसताय तेवढ्याच सुंदर आहात. खूप सुंदर दिसताय. म्हणजे याच्यापेक्षा अजून मी काय बोलू शकतो तुम्हाला. आय जस्ट लव्ह यू बोथ. थँक्यू सो मच. मॅम सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज तुम्ही इथे आणि आमच्यावरही लावणी करा. येस ऑफकोर्स.
आहो कारभारी मारू नका पिचकारी आहो कारभारी मारू नका पिचकारी आहो कारभारी मारू नका पिचकारी आहो कारभारी मारू नका पिचकारी. तर मंडळी, या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत. तर आता वेळ झाली आहे हे जाणून घ्यायची की कोण आहे या आठवड्याची डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक. आणि मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी ते नाव जाहीर करावं. डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक आहे अपेक्षा लोंढे. अपेक्षा, तुझ्या या डॅझलिंग परफॉर्मन्ससाठी तुला डॅझलर इटर्नाकडून मिळणार एक खास गिफ्ट हॅम्पर. आणि मी मयूरला विनंती करतो की त्याने ते रंगमंचावर येऊन तिला ते द्यावं. आणि आता वेळ झाली आहे हे जाणून घ्यायची की कुठल्या डान्सिंग क्वीनला किंवा क्वीन्सना मिळणार आहे या आठवड्याची सुवर्ण मोहोर. अर्थात मी परीक्षकांना विनंती करणारच आहे, पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना एक आठवण करून द्यायची आहे की ज्या डान्सिंग क्वीनला सर्वात जास्त सुवर्ण मोहरा मिळणार आहेत त्या 5 डान्सिंग क्वीन्स या महाअंतिम फेरीत दाखल होणार आहेत. तर आता मी परीक्षकांना विनंती करतो की या आठवड्यातल्या कुठल्या डान्सिंग क्वीनला किंवा क्वीन्सना मिळणार आहे सुवर्ण मोहोर. कोणाला सुवर्ण मोहोर द्यायची हा निर्णय खूप अवघड होता, पण तो आम्ही घेतला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की ती नावं किंवा ते नाव ते आम्ही मंचावर येऊन जाहीर करतो. येस, ऑफकोर्स. नेहा खान. आणि तुम्ही बघताय माझ्याही हातात एक मोहर आहे. एनी गॅसेस? पूर्वा शिंदे. अजून कुठल्या डान्सिंग क्वीन्सला किती सुवर्ण मोहरा मिळणार आहेत हे आपल्याला पुढच्या आठवड्यातच कळणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन, को पावर्ड बाय लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5, कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क आणि एंगेज. स्पेशल पार्टनर वीणा वर्ल्ड.